बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता देशभर वातावरण जे आहे ते तापू लागलेलं आहे। देशभरात ठिकठिकाणी मोर्चाने आंदोलन केली जात आहेत। मी सध्या आहे मुंबईमध्ये। मुंबईच्या साकेनाका जंक्शनवर आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आता निदर्शने सुरू आहेत। शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निदर्शने केली जात आहेत। आमदार दिलीप लांडे माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता ठिकठिकाणी निषेध होतात, शिवसेना देखील रस्त्यावर उतरलेली आहे। महाराष्ट्राचे नेते, माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांदिवलीमधील सर्व हिंदू एकजूट होऊन बांगलादेशाचा निषेध करण्यासाठी आणि बांगलादेशातील आमच्या हिंदू बांधवांवरती झालेला अन्याय, हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या भावना आणि त्यांच्यावरती असणारी आमची श्रद्धा हे व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व चांदिवलीतील हिंदू एकजूट झालेलो आहोत। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही सपोर्ट देण्यासाठी आणि त्यांच्या भावना, त्यांच्यावरती होणारा अन्याय याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी या देशामध्ये असो परदेशामध्ये असो कुणीही हिंदूंना जर दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी अशाच पद्धतीने या ठिकाणी हिंदू एकजूट आहे हे दाखवण्याचं काम केलं जाईल। उद्या अधिवेशन आहे, या अधिवेशनात हा मुद्दा उचलला जाणार आहे का? बांगलादेशच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे? ज्या पद्धतीने या चांदिवलीतील हिंदू एकजूट झालेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे या विधानसभेमध्ये, तशाच पद्धतीने त्याच ताकदीने या हिंदूंच्या भावना आणि या हिंदूंच्या भावना ह्या भगवी शक्ती त्या ठिकाणी सभागृहामध्ये तशाच पद्धतीने यांच्या भावना आणि भगवी शक्ती त्या ठिकाणी मांडली जाईल आणि बांगलादेशाचा निषेध केला जाईल। निषेध होतोय, मात्र केंद्रातही सत्तेत आहात, राज्यातही सत्तेत आहात। या सगळ्या स्थितीमध्ये बांगलादेश काय मागणी असणार आहे या बांगलादेशमधील या सगळ्या स्थितीबद्दल? ना आमचे कुठलाही देश असो परदेश असो, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात ते आपापल्या पद्धतीने राहावेत, त्यांना कोणी त्रास देऊ नये। जसे या भारतामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात, अशाच पद्धतीने आमचा हिंदू समाज त्या बांगलादेशामध्ये राहतो। त्या बांगलादेशातील लोकांनी आमच्या हिंदूंना जर कोणी दुखवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी हिंदुस्थानमधला हिंदू एकजूट होऊन त्या ठिकाणी आपली ताकद दाखवली जाईल। खूप खूप धन्यवाद। आमदार दिलीप लांडे माझ्याबरोबर होते। मोठ्या संख्येने शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर हिंदुत्ववादी संघटना देखील या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि साकेनाका जंक्शनवर ही निदर्शने केली जात आहेत। एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।